नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता रम्याला ज्या मुलाबरोबर लग्न करायचं आहे तर त्या मुलाने एक अट घातलेली असते. आता वाट मात्र काय आहे म्हणून आता सगळ्यांना धक्का बसतो. त्यानंतर वसुआत्या रम्याला रूममध्ये आल्यानंतर म्हणते की रम्या, आणि आता मात्र वसुआत्या रम्याच्या नावापुढे मात्र त्या मुलाचं नाव घेते. परंतु रम्याला खूपच राग येतो. रम्या म्हणते की परत आई असं कुणाचंही नाव माझ्यासमोर जोडू नकोस. रम्याच्या नावापुढे फक्त आणि फक्त पार्थच नाव जोडणार आहे. आणि आता मात्र जेव्हा रम्या ही असं म्हटल्यानंतर वसुआत्या तिच्याकडे पाहत असते. त्यानंतर रम्या आणि त्या मुलाचा साखरपुडा असतो आणि त्यांचा साखरपुडा अगदी छान असा साजरा माजरा होत असतो आणि सगळेजण तेथे अगदी छान असे नटलेले आहेत. सगळेजण खुश होत उभे आहेत. आणि आता तेवढ्यात रम्याच्या हातामध्ये तो मुलगा मात्र अंगठी वगैरे घालतो. आता रम्याला राग येतो परंतु रम्या सहन करते. आणि त्याच वेळेस आता नंदिनीला मात्र आता उलट्या व्हायला सुरुवात होते. तिला मळमळ होत असते. आता जीवा म्हणतो की नंदिनी, तेव्हा आता सगळेजण म्हणतात की काय झालं. नंदिनी आता वर निघून जाते. तर रम्या लगेच म्हणते की तिला बहुतेक बरं वाटत नाही, आपण बहुतेक थांबूयात. त्यावेळेस मात्र आता पार्थ म्हणतो की नाही, आता गरज काय आहे थांबायची. तेव्हा लगेच आता तो जो काही मुलगा आहे रम्याबरोबर अगदी साखरपुडा करणारा, तो लगेच म्हणतो की आता तिच्यापेक्षा घाई तर पार्थ तुला झालेली आहे जास्त. तेव्हा आता पार्थ आणि काव्य मात्र ह्या मुलाकडे पाहत असतात. तर मित्रांनो, आता नक्की पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.